आपल्या सगळ्यांच्या लाडक्या खासदार राहिलेल्या त्या माझी खासदार नाही, ते माझी खासदार आहे. मी तर माझी खासदार प्रीतमताईच आहे. तर प्रीतमताई म्हणजे मंचावर उपस्थित आपल्या या निवडणुकीमध्ये पालकाची भूमिका जे बजावत आहेत ते आदरणीय बदामराव आबा पंडित. मंचावर उपस्थित या निवडणुकीचा एक नायक, एखादा सिनेमाला जसं नायक लागतो तसं एक नायकाची भूमिका बजावत आहेत ते बाळराजे पवार. आमच्या शंकर देशमुख जिल्ह्याचे अध्यक्ष. मंचावर उपस्थित ज्यांनी नगरपालिकेचे नगराध्यक्ष पदाची उमेदवारी भरली आणि त्या भविष्यामध्ये म्हणजे अगदी 2-3 दिवसामध्ये विजयी होणार आहेत त्या गीता बाळराजे पवार यांच्या नावातच गीता आहे. त्याच्यामध्ये कितीतरी पावित्र्य आहे. प्रचंड त्यांनी तपश्चर्या केलेली आहे आणि आज त्यांना ही संधी मिळाली आहे. मी त्यांना मनापासून शुभेच्छा देते आणि त्यांच्या पाठीमागे साम नाम दंड भेद सगळ्या शक्तीनिशी आम्ही उभे राहू असं सुद्धा अभिवचन देते. मंचावर उपस्थित आमच्या गिरिका भावी, आमच्या बदामराव पंडितांच्या सौभाग्यवती आमच्या लाडक्या त्या भावी देखील आहेत. आमचा युद्धजीत पंडित त्यांनी पण जोरदार भाषण केलं. शिवराजने सुद्धा खूप छान भाषण केलं. रोहित पंडित, स्वरूपा पंडित. त्यांच्यावर उपस्थित आमचे श्रीकांत सानप, खूप भव्य सुंदर भाजपचं कार्यालय त्यांनी उभं केलेलं आहे. मंचावर उपस्थित सुरेश हट्टे, आमचे प्रकाश काका सुरवते, आमचे सुंदर चव्हाण, सचिन दाभाडे, राजेश पवार, उद्धवजी रासकर, मनोज पाटील, पीटी चव्हाण, सुशील जांजार, सुरेश रावकाजी, ईश्वर पवार, यशराज पंडित, अमित भाई टेलर आणि उपस्थित सर्व मान्यवर. या मंचावर उपस्थित मी एकदा ज्यांचं नाव घेते त्यांनी फक्त उभं राहा. पहिले तर गीता बाळराजे पवार, आपल्या प्रभाग मधले उमेदवार गंगू बेद्रे, राजेश टाक, 2 मधले उमेदवार प्रशांत राख, राधिका सोपान मडके, 3 मधले उमेदवार ज्ञानेश्वर भाले, जाकिराबी सलाउद्दीन बागवान, 4 मधले उमेदवार वादे आशा, अनवर फैमिना पठाण, 5 मधले उमेदवार कविता लाड, रेवती गुंबर्डे, 6 मधले उमेदवार सौदरमल नगेश मधुकर आणि सय्यद आसिया शफीउद्दीन, 7 मधले उमेदवार सुमित्रा थोरात आणि विठ्ठल अप्पासाहेब विठ्ठल कानगुडे, 8 मधले उमेदवार सोनाली सुतार आणि शेख शहजाद जादे, 9 मधले उमेदवार गोंडलकर अंकिता आणि राक्षस भुवनकर राजेंद्र, 9-10 मधले उमेदवार सरस्वती पिसाळ, सय्यद एजाज इफ्तिखार आनंद, 11 मधले काझी साहेबा आणि खंडागळे राहुल. मला वाटतं एका उमेदवाराच्या माहितीमुळे एक निवडणूक रद्द झालेली आहे, पण नगराध्यक्ष पदाच्या लोकांना मतदान करण्याचे तिथे मुभा आहे. हे सर्व आजच्या या निवडणुकीचे आमचे उमेदवार आहेत. या सर्वांना आणि नगराध्यक्ष पदाच्या उमेदवारांना प्रचंड मताने विजयी करा असं आवाहन मी आपल्या सगळ्यांना करतो. आणि आता माझ्या हातातलं घड्याळ मी काढून ठेवत आहे. तुम्ही सुद्धा घड्याळावर लक्ष ठेवा आणि 2 तारखेपर्यंत कपाटात नेऊन ठेवा. लोकशाहीमध्ये तुम्ही बसू शकता का? बसून तुमचा एक चांगला लोकशाहीमध्ये अनेक निवडणुका होतात, निवडणुकीमध्ये अनेक प्रयोग होतात आणि वेगवेगळ्या युती आणि महायुती. आम्ही राज्यामध्ये महायुती केलेली आहे, पण जिल्ह्यामध्ये परळी वगळता आम्ही सर्वजण निवडणुकीमध्ये एकमेकांच्या आमने सामने आहोत. लोकशाहीत निवडणूक लढण्याचा अधिकार सर्वांना आहे. पंकजा मुंडे जेव्हा निवडणूक लढतात तेव्हा त्या प्रामाणिकपणे त्या व्यक्तीच्या पाठीमागे उभ्या राहतात आणि त्यांना निवडून आणण्यासाठी सर्वस्व पणाला लावतात. मला आठवतं मी मुंडे साहेबांच्या लोकसभेच्या सभेला इथे होते आणि तेव्हा मुंडे साहेबांना आपले पिताश्री होते तेव्हा बाळराजे
आणि त्यांना खूप पिक्चर मधले डायलॉग म्हणून सभा घ्यायची मोठ्यांना गरमुळे मोठ्या पवार साहेबांना सवय होती. आणि आमच्या मुंडे साहेबांच्या सभेसाठी त्यांनी गेवराईमध्ये मुंडे साहेबांना सर्वाधिक लीड देण्याचं वचन दिलं होतं. आणि मी आणि मुंडे साहेब गाडीमधून येत होतो. गेवराईच्या इकडे लक्ष्मण पवारांना म्हणले, मुंडे साहेब या, लक्ष्मण पवारांना गाडीत बसा. किती मताची लीड मिळेल? मुंडे साहेबांची सवय होती उलट बोलायची. 25,000 मायनस आहे म्हणायची ते. जेव्हा की त्यांना माहीत असायचं तेव्हा लक्ष्मणांना म्हणले नाही साहेब एवढी लीड मिळेल. आणि तेवढ्या मताची लीड दिली. तेव्हा मुंडे साहेब मला म्हणले, पंकजा यावेळी गेवराईचा आमदार पवार घरातला होईल. मुंडे साहेब हयात राहिले नाही. मुंडे साहेबांच्या तोंडून गेलेलं वचन हे माझ्यासाठी देवाज्ञा आहे. आणि मी या महाराष्ट्रातलं पहिलं तिकीट जाहीर केलं ते लक्ष्मण अण्णा पवारांचं 2014 मध्ये महाराष्ट्राचं पहिलं तिकीट. आणि निवडून आले, दुसऱ्यांदा निवडून आले. प्रीतमताई दुसऱ्यांदा खासदार झाल्या. आणि आज एक परिस्थिती निर्माण झाली. अशी परिस्थिती होत असते. त्या परिस्थितीत मला दोष कुणाला द्यायचा नाही. मी लोकसभेला पराभूत झाले की नाही, पण मी कधी, तुम्ही सांगा कधी म्हणले की याचा दोष आहे त्याचा दोष आहे, यांनी काम नाही केलं? कधीच नाही म्हणलं. मी आजचा दिवस कष्ट करते, त्याचं फळ नाही मिळालं तर परत उद्या कष्टाला लागते. आणि मी हा कष्टामध्ये कधी कोणाला दोष देत नाही. दोष भाग्याचा असतो. कारण माझं भाग्य चांगलं होतं तेव्हा पराभूत झाले म्हणून मंत्री म्हणून महाराष्ट्रात या जिल्ह्याचं नेतृत्व करायला तुमच्या पाठीमागे खंबीरपणे उभं राहायला काय. मला माझी एक मैत्रीण म्हणाली, ती पण लोकात म्हणजे राजकारणात आहे, तू एवढी काय मेहनत करायली, तुला काय करायचंय निवडणुकीला, तुझी तर निवडणूक झाली. मी म्हणलं जे लोक आपल्या निवडणुकीमध्ये कष्ट करतात, ज्यांनी आपल्यासाठी काहीतरी जीवनामध्ये केलेलं आहे, त्यांच्या पाठीशी उभं राहणे माझं कर्तव्य आहे. ही कार्यकर्त्याची निवडणूक आहे. आणि मी पण जशी माझी आणि प्रीतमताईची निवडणूक लढले तशीच प्राण प्रतिष्ठा पणाला लावून ही निवडणूक लढे. झाला लोकसभा मागे पडली, विधानसभेला आमची युती झाली. कोणी अपक्ष उभं राहिलं, कोणी काय केलं. जे कोणी माझ्यावर आला मी त्यांना सांगितलं मी युती धर्मच पाळणार. आणि मी युती धर्म पाळला आणि इथे युतीचा आमदार निवडला. पण आता जिथे माझे सिटिंग नगराध्यक्ष आहे, जिथे माझे सिटिंग जिल्हा परिषद सदस्य आहेत, यांना द्यायची भूमिका घेऊन जशी युती तुम्ही केली विधानसभेत तशीच करा, ज्याचं त्याला द्या, अशा प्रकारची माझी ऑफर होती. पण ठीक आहे, आमची युती झाली नाही. आणि माझ्याकडे गेले 4-5 महिने झाले लोकसभा विधानसभा झाल्यापासून सदैव बदामाबा आणि बाळराजे यांच्या माझ्या भेटी होत होत्या. पण मला असं वाटत होतं की आपण युती धर्म पाळलाय, आपण अजून प्रतीक्षा करावी. आणि मी त्यांना म्हटलं योग्य वेळी मी योग्य निर्णय घेईन. आणि दोघांनाही बोलवलं, समोरासमोर आधी एकदा चर्चा केली. समोरासमोर म्हणलं हे थोडं वेगळं आहे, पण हा प्रयोग आपल्याला करावा लागणार आहे. तुम्ही दोघे मिळून एकत्र काम केलं तर आपण गेवराईमध्ये फार प्रचंड शक्तीने विजयी झाल्याशिवाय राहणार नाही. दोघांनी मला विश्वास माझ्यावर व्यक्त केला. त्यामुळे मी एवढंच सांगेन की लोकसभेचं झालं ते जाऊ द्या. बडी जीत बडा शोर, बड़ी जीत होगी तो बड़ा शोर होगा, तुम्हारा सिर्फ वक्त था हमारा दौर होगा. जेव्हा आम्ही पाठीशी उभं राहिलो तर प्रामाणिकपणे आम्ही काम करतो. आणि आताही दोघांना मी एकाच्या कानात एक एकाच्या कानात एक नाही बोलले. समोरासमोर बसवलं आणि सांगितलं आपल्याला हे करावं लागेल. बदामराव पंडित घराशी आमचा खूप जुना आणि प्रेमाचा संबंध आहे, एक जिव्हाळ्याचं नातं आहे. आणि पवार परिवाराशी सुद्धा आमचं गेल्या दशकभराचं एक चांगलं नातं आहे. बदामराव पंडित साहेबांची जिव्हाळा आहे आणि पवारांचं काम करण्याची पद्धत मला आवडते. मला नाही आवडत की कुणी माझ्या पुढे करावं, मला बुके द्यावा, माझे ताटावर येऊन वाढावं, हे माझी अपेक्षा नाहीये. चांगलं काम करतात, जनतेसाठी राबतात, पैशाचे लालच मनामध्ये नाहीये. सामान्य माणसासाठी स्वतःची जमीन आजकाल 1 इंच कोणी देत नाहीये. गेवराई बसलेला आहे पूर्ण, ते यांची पुण्याई आहे. आणि चांगल्या व्यक्तीच्या मागे उभं राहायचा निर्णय मी घेतला. दोघं एकत्र बसले आणि आज आपल्या समोर आहेत. मला विश्वास आहे
पूर्ण विजय आमचा होणार आहे. 100% नाही 1000% मला विश्वास आहे. हा विजय गेवराईच्या जनतेचा विजय होणार आहे. गीता बाळराजे पवार या नगराध्यक्ष होणार आहेत म्हणजे सामान्य माणसाला दिलासा मिळणार. आणि मी तुम्हाला शाश्वती देते, मी काय आता लगेच भाषण केले नगराध्यक्ष झाले सोडून दिलं नाही. मी सगळ्या जिल्ह्यामध्ये सांगितलंय की मी स्वतः प्रत्येक 3 महिन्याला नगरपालिकेची बैठक घेणार आहे. माझा आग्रह राहणार आहे निवडून आलेल्या प्रत्येक नगरसेवक जे आमचे 100%च निवडून येणार आहे, प्रत्येक नगरसेवकाने रोज जनता दरबार घ्यायचा. मी रोज जनता दरबार घेते. आज नाही 2019 ते 24 मी विधानसभा हरल्यानंतर सुद्धा रोज माझ्या ऑफिसला जे जनता येईल, फाटका माणूस येऊ करोडपती माणूस येऊ, मी सगळ्यांना भेटते. मी नसेल तर त्यांची कामं लिहून घेते, त्यांचे मोबाईल नंबर लिहून घेते. प्रत्येक नगरसेवकांनी रोज जनता दरबार घ्यायचा आहे, नगराध्यक्षांनी घ्यायचा आहे. शिवराजनी खूप चांगलं सांगितलं की आम्ही गल्ली बोळातला कचरा साफ करू. नवीन पिढी आहे, नवीन उमेद आहे, जग बघितले, स्वच्छता आणि तिथे सुरक्षितता नांदावी यासाठी सगळा परिवार स्वतःला झोपून देणार आहे. आणि म्हणून अशा प्रकारचं काम इथे होणार आहे. मी पर्यावरण मंत्री आहे, माझी इच्छा आहे कचऱ्याचं व्यवस्थापन व्हावं, गल्ली